तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज मी निघालोय पलूस मध्ये भूताचा वाडा बघायला। तर पैलवानाचा वाडा बघायला मी निघालोय, त्यात भूत बीत सगळं असं विषय काय काय केलाय त्यांनी। तर चला कसा कसा विषय होतो जाऊन बघूया पलसात। तर चलो। तर बाबांनो, सध्या मी इथं पोहोचलो पैलवानाचा वाडा बघायला, पण गर्दी बघूनच काय पण झालंय। मी म्हणतो आता जावं घरला, कारण गर्दीचा विषय झाला हार्ड। विषय कसा आहे, विषय होणार आहे गंभीर। मला पण लागले भाव वाटायला जरा जरा, दादाला सोडते नाही काय माहित नाही, रांग लागल्या मागपर्यंत। मी मधनं घरला जाणार होतो, जिथं बघा म्हणलं चलो बघूया काही भेटलं तर भेटलं, तर बघूया भेटलं बघायला तर ठीक, नाहीतर मग किल्ले घरला जायचं। कार्यकर्ता ह्याला जोडकत होतो मग जर गावला येऊ आता आलीच म्हणजे सगळ्यांनी घरला जाता टायमाला आलाय। आता जरा आता पाय तर हॉरर आवाज ऐकून जितू भैया काय अरे विषय आहे का इथं लिहिलंय की प्रोड्युसर आहे तुम्ही, म्हणजे करता करता हे सगळं सेटअप यांनीच घातलंय जितू भैयानी, यांच्या योजनेतून विषय संपला। आता आधी मध्ये सोडते का तुझं का मॅटर होईल आपला काय असा विषय आयला। इथंच मी लय बोलायला लागलोय, आता आज जाऊन काय काय विषय होते बोलूया। बोला, हॉरर पिक्चर बघायला आली ती। तर माझं पण आता करायला लागले ती, जरा जाऊन म्हणले ती विषय हार्ड आहे। पण विषय असा झालाय जरा भीतीदायक वातावरण इथं बाहेरच वाटतं या। तुम्हाला भीती वगैरे वाटत नाही काय हॉरर आवाज आहे? माझं इथं काय झालंय काय म्हणत बरं, सगळं झालं सोडतो म्हणते इकडे। जरा मला खबर सांग आज विषय काय काय नेमका? भूताचा वाडा आहे आज, म्हणजे माझं पाय वगैरे धरताना नको एवढं काय डोळ्यात नाश्रू याचं सोडा तर मला आत्ताच भ्या वाटायला, हात मारा लागले धरतानाला हॉरर आवाज ऐकूनच। गर्दी बघ, आणि गर्दी बघूनच मी घरला जाणार होतो मागाशी। गर्दी आहे, गर्दी कोल्हापूर वरून आला काय? कोल्हापूर विषयला हार्ड आहे, गर्दी जाम आले इथं। बोला बाबा, पैलवानवाडा ही गर्दी बघूनच मी घरला निघालो। परत म्हटलं खाली जाऊन परत वर आलो, कार्यकर्ता भेटला, म्हटलं ना परत म्हटलं अरे भ्या बी वाटत नाही का तुम्हाला, तरी बी येणार आणि बघणार। विषय हार्ड आहे, गर्दी आहे भरपूर, आवड पाक रस्त्यापर्यंत लागणार। अरे ओळखतीस का तुम्हाला? बस झालं तेवढं वळगलं तर लय झालं, बाद झालं। यावंच लागतंय अरे ही राहिली की धावायची, इथं काहीतरी विषय आहे। आईच्या गावात लिंबवाची माळ घालून विषय हार्ड केला त्यांचा। आता थोड्या वेळात आज जातो आणि बघूया आज सोडणार ज्या वेळेला जातो। तर सध्या एंट्री मिळालं बाबा, आता परिश्रमाने खडतर प्रवास करून तुझ्या आईच्या गावात इथं बघ की कसला, अरे पारंब्या बिरंब्या लटकायला लागले त्या आईच्या गावातून कसला विषय भूताचा वाडा कुठं आहे? कुठं आहे विषय? आईच्या गावातून सुना बघा पारंब्या बिरंब्या जोरात केले की र आईच्या गावात अडकतंय पारंब्याच्या ह्याच्यात अडकतंय माझं, म्हणजे समजेल वगैरे आईच्या गावात कसलं गेलो तो। अरे आईच्या गावात काय दिसत नाही, वाईट परिस्थिती रे आईच्या गावात। पैसा गो कसला विषय बघ की, आईच्या गावात तुमच्या वाईट रे वाईट पळा बाहेर आईच्या गावात। वाईट वाडा बघून आलोय आता, गणपती बाप्पाचं दर्शन घेतो, म्हणजे भूत पिचाड वगैरे काय मागे लागणार आहे आमच्या गावात। वाईट म्हणजे एकदम असं एकदम काय अंगावर येतं काय कळत नाही, विषय हार्ड होतो। वाईट परिस्थिती अनुभवलंय, वाईट अनुभव आहे।
तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. तर अनुभव खूप थरारक अनुभव आहे इथं माझा आणि एक्सपिरियन्स लय वाईट आहे. म्हणजे एकदम असं कुठनं काय येतं काय कळत नाही काय सुद्धा. लय बिकट परिस्थिती काळच बंद होतोय आता आणि सगळा अंधार आहे. असं वाघ्यशीर एकदम काय ते जायला जा तेवढंच होतोय. नमस्कार बोला बोला. नमस्कार. अरे आधी गेल्यानंतर काळायचं बंद होतं. काळायचं बंद खूप थरारक अनुभव आहे. म्हणजे वाईट परिस्थिती बिकट आहे खूप. आत गेल्यानंतर काळाचं बंद होतं. कुठनं काय येतं कसा विषय तुमच्या अंगावर काटा कधी येतो तुम्हालाच कळत नाही. विषय गंभीर होतोय. प्रेक्षक यायला लागले अनुभव विचारूया जरा प्रेक्षकांनी. त्यांचा प्रेक्षकांचा अनुभव विचारतो कसा कसा तो. गँग कसं वाटलं? अरे भ्या वाटते का ना? भ्या भ्या बी वाटले का ना? भ्या वाटलं का नाही? चुडेल बिडेल अंगावाली का नाही? कसं वाटलं? अरे गँग ऑफ वासेपूर भीती वाटली का? अरे व्हिडिओ पुरता तर बोला भीती वाटली. हो तुम्हाला वाटली का भीती? चालते चालते चला चला. ओके ओके ओके. तर अशा पद्धतीने मी रिव्ह्यू वगैरे घेतला जरा थोडाफार इकडे तिकडे. आणि पाटलांचा वाडा नाही रिव्ह्यू वगैरे घेतला सगळं झालं. पैलवान वाडा तर मी बघितला आणि आता मी निघालोय निडगोल घरला. सॉरी सारखा झाला. आता मी निडगोल निघालोय आमच्या घरला. झाला आता ब्लॉग एवढाच होता कारण बोला आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूबवर इंस्टाला पण आर सूर्यवंशी युट्यूबला टाकायचं आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूबवर इंस्टाला पण तेच आहे ब्लॉग. हा युट्यूबला येणार हा ब्लॉग फुल सगळा ब्लॉग आर सूर्यवंशी टाकले की पहिल्या तोंडाला नाव येते. सर्च करून बघा. तर झालं आता विषय सगळा बघितला. तर आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चलो जातो घरला. पावसा पाण्याचं वातावरण जरा झालंय. बाय.